कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही पारू, तुला काही पडलेली नसेल, पण आम्हाला खूप काळजी आमच्या प्रेस्टिजची. हे असल्या उतरत नको जाऊ सगळ्यांसमोर. हरीश, तिच्या हेअर मेकअपची काहीतरी सोय कर. जा ग, अवतार जरा बरा करून ये. येस मॅम. मागे मेकअप रूम आहे, मी दाखवतो. कनी तू बी चल ना माझ्या बरोबर. ये. चल पडदेश. श्रीकांत, काय वाचतोयस? बऱ्याच दिवसांनी तुझ्या हातात पुस्तक दिसलं. तुमको पढ़ लिया है महबूब, अब किताबों से जी बहलाता हूँ. काय नाही ग, मुलं घरात नाहीयेत, घर खायला उठलं होतं म्हणून यांचा आधार घेतला. बाकी ऑल गुड ना. म्हणजे त्या सूर्यकांत कदमची काही खबर बात? एव्हाना बहुतेक त्याला कळलं असेल ना अहिल्यादेवी किर्लोस्कर काय चीज येते. हो का? बोल ना काहीतरी. काही नाही रे. मला पण मुलांची आठवण येत होती. खूप दिवसांनी आपल्याला दोघांनाच असा वेळ मिळाला नाही का? तुला आठवतंय मुलं व्हायच्या आधी मी ऑफिस मधनं घरी आल्यानंतर आपण बाहेर फिरायला जायचो. हो, आपल्या त्या लाडक्या स्कूटरवर. आणि मग घरी येताना नेहमीच्या ठेल्यावर पाणीपुरी आणि रगडा. आहा, क्या बात है, क्या दिन थे वो. मग काय आदित्य, प्रीतम, कंपनीचा व्याप, मग तू सगळी सूत्र हाती घेतलीस. वेळ कसा बघता बघता निघून जातो नाही का? अहिल्या, मला सांग, आज संध्याकाळी काही प्लॅन नाही ना तुझा? नाही का रे? तो फिर चलो, फिर से पुरानी यादें ताजा करते हैं. श्रीकांत, आजही तू गोळ्या घ्यायला विसरलास ना? सॉरी सॉरी सॉरी. काय पारू असली ना किती आठवणीने हातात आणून देते गोळ्या, त्यामुळे घेता येतात ना. पारू पारू पारू, या घरात पारू नसेल तर एकही काम होणार नाहीये का? देवघरात गेले तर फुलं नव्हती, नैवेद्य वेळेत तयार नव्हता का? तिकडे ब्रेकफास्ट टेबलवर काय करायचं हे कोणाला माहिती नव्हतं, कारण मेन्यू पारू ठरवते. आज तू सुद्धा गोळ्या घ्यायला विसरलास का तर पारू हातात आणून देते. हे घर पारूच आहे की माझं आहे? अहिल्या, हे घर तुझं आहे, सावरते पारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.